दक्षिणेमध्ये एक ट्रॅव्हलर, शिवकाळाच्या अगोदरची गोष्ट आहे, तो गेला होता तिथे. त्याला लोक थुंकताना दिसली, तर त्यांनी लिहून ठेवलं की इथे लोक रक्त थुंकतात म्हणून. आता हा आहे परकीय माणूस, त्याला ही माहिती नाही की भारतामधले लोक पान खातात, आणि पान खाल्ल्यानंतर आपल्याला माहिती आहे लाळ आपली लाल येते, तोंड रंगतं वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे. पण त्यांनी लिहिताना काय लिहिलं की त्यांनी लोक रक्त थुंकतात असं लिहिलं, पण जे चुकीचं आहे. त्यामुळे तुम्ही बरेच वेळा परक्यांचे प्रवास वर्णन वाचत असताना किंवा परक्यांनी लिहिलेलं इतिहासाच्या नोंदी वाचत असताना हे विचारात घेणं गरजेचं आहे की तो खरंच त्याला इथल्या चालीरीती किंवा इथल्या पद्धती किंवा इथला भारताबद्दल त्याला नेमकी काय माहिती आहे, कारण इथलं राजकारण काय माहिती आहे. म्हणजे हा, किंवा नंतरच्या काळामध्ये आता एक मध्ये मी अशीच एक व्हिडिओ बघितली की ज्याच्यामध्ये मला ऐकायला मिळालं होतं की संभाजी महाराजांचा मृत्यू हा ब्राह्मणांच्यामुळे झाला म्हणून. आता त्या वक्त्यांनी जे काय वर्णन त्याच्यामध्ये संदर्भ दिले होते, तो एक फ्रेंच माणूस आहे. तो फ्रेंच माणूस कुठेतरी खालती पॉंडेचेरीच्या तिथे बसलेला आहे आणि पॉंडेचेरी मधलं तो लिहून ठेवतोय. आता पॉंडेचेरीमध्ये इथे नेमकं काय झालंय हे त्याला तिथे बसून कसं कळणार आहे. त्यामुळे स्थानिक कागदपत्रांमध्ये किंवा स्थानिक इतिहासामध्ये काय आहे याचा तुम्ही जर सांगोपांग विचार केला नाही तर अशा काहीतरी चुकीच्या घटना इतिहासामध्ये घुसडल्या जातात